वळूयात पुढल्या बातमीकडे। अमरावतीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं सामूहिक उपोषण सुरू आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। 50हून अधिक वृद्ध शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। आमरण उपोषण करणाऱ्या 14 वृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्याची देखील माहिती मिळते आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी स्वप्नील उमप आपल्याला। स्वप्नील, नक्कीच सुमित, आज या शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाचा जो आहे तो 5वा दिवस आहे। संपूर्ण विदर्भातनं आलेले हे संपूर्ण प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे। मी तुम्हाला शेतकऱ्यांचे चेहरे दाखवतोय। 5 दिवस झालेले आहेत, अन्नाचा कण या शेतकऱ्यांच्या पोटामध्ये नाही आहेत। 60 ते 65च्या वयाच्या वरील संपूर्ण हे वृद्ध माता भगिनी शेतकरी आहेत। जमीन जी आहे ती धरणांमध्ये या शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली आणि भूमिहीन दिली, परंतु सरकार दरबारी जो आहे तो या संपूर्ण शेतकऱ्यांचा मायमाऊल्यांचा लढा सुरू आहे। या आजीबाईची प्रकृती देखील खालावलेली आहेत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, व्यासपीठाच्या या ठिकाणी देखील संपूर्ण वृद्ध शेतकरी आहेत ज्यांची प्रकृती खालावलेली आहे। विदर्भात जे आहे ते सध्या कडाक्याचं ऊन आहे आणि या अशा कडाक्याच्या उन्हात जे आहे ते शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आपण बघू शकतो। विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीनं जे आहे ते उपोषण केलं जात आहे। विशेष बाब म्हणजे सुमित, हिवाळी अधिवेशन जे आता नुकतंच पार पडलं, या हिवाळी अधिवेशनात हे शेतकरी जे आहे ते 150 किलोमीटर अमरावतीपासून नागपूरपर्यंत चालत गेलेले होते। याच दरम्यान रोष म्हणून यांनी अजित पवारांचा देखील ताफा अडवलेला होता। सरकार सोबत चर्चा झाली परंतु तोडगा निघाला नाही आणि म्हणून आता ह्या माय माऊल्या ज्या ते उपोषणाला बसलेल्या आहेत। आपल्या सोबत आजीबाई आहेत। आजी, कुठनं आली तू उपोषणाला बसलाय तुम्ही? मी नांदगाव खंडेश्वर, माझं शेत गेलं रायगड धरणात, चांदूर रेल्वेच्या त्याच्यात। तर अशा आम्ही कितीकच उपोषण केले, आंदोलन केले, 2-4 उपोषण केले। मागे इथं आम्ही सणवार केले। एक वेळ आमचं उपोषण दिवाळीच्या अगोदरल्या दिवशी सोडलं यायनं। एक खेपा हनुमान जयंती, शिमगा, गुढीपाडवा इथंच केला। पायदळ मोर्चा काढला आम्ही नेहरू मैदानातून हिवाळी अधिवेशनावर। तिथं आम्हाला आश्वासन दिलं लिखित, त्यानं आम्ही लिखी नाही दिलं, आम्हाला तोंडी सबन सांगितलं का तुम्हाला 15 तारखेला घोषणा आम्ही अमरावतीला देऊ, जानेवारीच्या 15ले। ते पण आम्हाला नाही दिली। हा टाइम आम्हाला आता बसाचा आला। नक्कीच, तर आपण बघतोय सध्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे शेतकऱ्यांचं सामूहिक उपोषण सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।